पालित शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनील तटकरेंच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी आदिवासी समाज सभागृहाचे भूमिपूजन आमदार सुनील तटकरे व आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेत। रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नामदार अनंत गीते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे। अशातच शेतकरी कामगार पक्षासोबत मनोमिलन व घरोबा झाल्याने शेतकरी कामगार पक्षाला राष्ट्रवादी आघाडीचा मोठा फायदा सुनील तटकरेंना येत्या निवडणुकीत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे हजारोंच्या नव्हे तर लाखो मताधिकाऱ्यांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते व नेत्यांनी व्यक्त केला आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रायगडचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी। या कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने तीर्थाच्या पवित्र वेळेला आपण या ठिकाणी करतो आहोत। अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र असलेला क्षेत्र कल्याणक्षेत्र अशी मला जातो हे काम भविष्याच्या कालावधीमध्ये लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करायची। खरं तर या कामाला यावर्षी मार्चपर्यंत 15 लाख रुपये उपलब्ध आहे। आता हे काम किती शीघ्र गतीने आपण करू शकतो ठरवलं तर हे काम नक्की निर्माण करता येऊ शकेल आणि नवीन वेळेमध्ये जर या कामाची आपल्याला सुरुवात या ठिकाणी करता आली तर या वर्षीचा 15 लाख रुपयाचा निधी या कामासाठी निश्चितपणे खर्च करू शकतो। पण समाज मंदिर बांधण्यामध्ये आदिवासी बांधवांची समस्या संपला का नाही, तो तर त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा त्या निमित्ताने आपण मानू शकतो। एकदा समाज मंदिर बांधल्याच्या नंतर आपल्या समाजाची सामुदायिक जबाबदारी वाढते की भविष्याच्या कालावधीमध्ये या समाज मंदिरातून आदिवासी बांधवांच्यासाठी असलेले जे योजना असते त्या योजनांच्या दृष्टिकोनातून त्या समाजाला अधिक सामर्थ्यवान कसं बनवता येईल त्यांचे वेगवेगळे प्रश्न त्या समाज मंदिरामध्ये चर्चेने केले पाहिजे आणि या प्रश्नाची उत्तर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल या दोन्ही पक्षाच्या सर्व नेते मंडळी पूर्णपणाची साथ देऊन या माझ्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टीने पावलं त्या ठिकाणी उचलली पाहिजे। असं की अशा योजना ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये होतं त्या वेळेपासून खूप मोठ्या प्रमाणात राबवण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली। मला हा धैर्यशीलच्या गोष्टीचा अभिमानपूर्वक या ठिकाणी उल्लेख करायचा वाटतो की या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा लोकसंख्येच्या आधारित आदिवासी बांधवांना लोकसंख्येच्या आधारित आंबेडकरी चळवळीची सध्या असणाऱ्या दलित बांधवांच्यासाठी आपल्या अर्थसंकल्पातील 10% 9% निधी राखून ठेवण्याचं काम या देशामध्ये पहिल्यापासून कुणी केलं तर या देशाचे नेते चर्चेचे पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आदिवासी बांधवांच्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या 10% निधी 9% 9.9 समथिंग आणि माझ्या दलित चळवळीसाठी 11% अशा प्रकारच्या निधीची तरतूद करण्याची सुरुवात त्या कालावधीमध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केली। ज्यावेळी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वकल्पित योजना गेल्या काही वर्षांमध्ये राबवण्यामध्ये निश्चितपणे झाल्या पण या योजना आपल्याकडे किती पद्धतीने पोहोचल्या या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने आपल्याला भविष्याच्या कालावधीमध्ये काय पद्धतीने काम करायला पाहिजे याची रचना त्या समाज मंदिराच्या माध्यमातून आपण सर्वजण करू शकलो तर त्याच्यातून सुद्धा एक उत्तम पैकी प्रेरणा त्या समाजाला आपल्याला देता येऊ शकते। काही व्यक्तिगत लाभार्थी योजना असू शकते त्या समाजाच्या व्यापक विकासासाठी सार्वजनिक हिताचा सुद्धा काही वेगवेगळे प्रकल्पापासून थोडेसे दूर गेले होतो। गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये एकत्रितपणाने संघटितपणाने ओस्मान साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्या निमित्ताने काम करत आहोत। या तालुक्याच्या विविध प्रश्नाला चालना कशी देता येईल याचाही सर्वकष करण्याचा प्रयत्न आपण सामुदायिकरित्या त्या ठिकाणी केला पण पुन्हा एकदा त्याच विश्वासाने आपण दोघे सगळेजण एकत्रित झालेलो आहोत। आता भविष्याची वाटचाल आता आघाडीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी करायचं या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत की करण्या संदर्भामध्ये पावलं आपल्याला निश्चितपणे उचलायचे पण आपण सर्वजण एकत्रितपणाने म्हणून या कामात जर काही गती देऊ शकलो तर त्याचा खूप काही चांगला फायदा भविष्याच्या कालावधीमध्ये या छोट्याशा असलेल्या पण महत्वाच्या असलेल्या सुधागड तालुक्याला सुद्धा निश्चितपणे होऊ शकतात। एका बाजूला सुधागडचा ऐतिहासिक किल्ला एका बाजूला त्या ठिकाणी असलेलं बोरादेवीचं मंदिर ऐतिहासिक असलेलं श्री बल्लाळशिवचं तीर्थक्षेत्र अशा इतिहास भूगोल असलेल्या या तालुक्याच्या उद्याचं भवितव्य अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत करण्याचं काम आम्ही सर्व आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणे करू एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू शकतात। बैठक ही आपण या निमित्ताने बोलवली होती
पुढच्या कालावधीमध्ये जसं आमदार महाराज पाटील यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सुरेश एकत्रितपणे जमलो होतो, त्यावेळेला सुद्धा एकत्रितपणे जमून या कोकणच्या शिक्षण मतदारसंघामध्ये अभूतपूर्व असा एक समाजाने संपादन केलं होतं. दोन्ही पक्ष गेले अनेक वर्ष विचाराच्या माध्यमातून संघर्ष करतात. शून्य पाईन टाईप करून सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.